माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. का माहितीये, मला जेव्हा पण असे छान विचार मनात येतात ना, मला तुमच्या बरोबर शेअर करायला खूप आवडतात. एक छोटे छोटे अनुभव असतात आपल्या आयुष्यामध्ये. तसंच एक कधी कधी काही गोष्टी ना आपल्या आयुष्यात अशा पटकन मिळत नाहीत, खूप उशिरा मिळतात. तेव्हा राग येतो, रे का मला आयुष्यात एवढी उशिरा गोष्ट मिळाली, का इतक्या वेळ मला वाट पाहावी लागली. त्याचं उत्तर सांगते. आणि आपल्या आयुष्यात जी गोष्ट उशिरा मिळते ना, किंवा काही व्यक्ती उशिरा भेटतात ना, ते कायमस्वरूपी असतात. हो, एक ना गोष्ट तुम्हाला सांगते. एक माणूस असतो, तो 2 झाडं लावतो, एक बांबूचं आणि एक दुसरं झाड, जे खूप छान फुलं देत असतं. दोघांना नेहमी वेळेवर खत पाणी देणं त्याचं चालू असतं. बांबूचं झाड त्याला वाढतच नाही. हे एका आठवड्यात झाड एवढं झालंय, 1 वर्ष झालं, हे झाड मोठं झालंय, त्याला फुलं बहरलेत, खूप सुंदर वाटतंय. बांबूचं झाड मात्र एवढंच. आता 2 वर्ष झाली. 2 वर्षात त्या झाडाला फळं यायला लागली, पण बांबूचं झाड मात्र एवढंच. आता मात्र कंटाळा आला. अरे, मी तू दोघांनाही सेम खत देतोय ना, मग वाढा ना, काय प्रॉब्लेम आहे. आणि एकदा काय झालं माहितीये, अचानक ते बांबूचं झाड असं पटापटा पटापटा पटा वाढायला लागलं, आणि तेही असं उंच झालं, अगदी त्या झाडाला शोभेल बाजूबाजूला उंच पुरं झाड. एकदा खूप मोठं वादळ आलं. त्या वादळात जे झाड होतं ना, ज्याला खूप फुलं फळं आली होती, ते झाड कोलमडून पडलं, पण बांबू मात्र हलला नाही. तेव्हा त्या व्यक्तीने विचार केला, असं का झालं. तेव्हा त्याला कळलं की जेव्हा हे झाड बनत होतं ना बांबूचं, तो त्याचे रूट्स मजबूत करत होता, आणि हे मात्र वाढण्यात बिझी होतं. जेव्हा आपले रूट्स मजबूत होत असतात ना, तेव्हा आपली वाढ व्हायला थोडा उशीर लागतो, पण जेव्हा ते मोठं होतं ना, ते कमाल मजबूत होतं. तर या मजबूतीला आपण सगळ्यांनी वेलकम करायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यासाठी थोडा वेळ स्वतःला देणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला एखादं वाटतं की अरे, ही गोष्ट माझ्या आयुष्यात काय येत नाही एवढं लवकर, तर थांबा. तुम्ही मजबूत होताय, पहिले तुम्ही मजबूत व्हा. तो सक्सेस किंवा ती पॉवर एन्जॉय करण्यासाठी जर तुमच्या हातात ताकद येईल ना, तुम्ही आपोआप वाढाल. नाहीतर तुम्ही सुद्धा कोलमडून पडाल. कारण यश सांभाळणं इतकं सोपं नसतं जेवढं वाटतं तेवढं. आणि यश मिळवणं सोपं आहे, ते टिकवणं खूप कठीण आहे. आणि ते टिकवण्यासाठी आपण मजबूत असणं खूप जास्त गरजेचं आहे. छोटीशीच गोष्ट होती, खूप आवडली, तुमच्याशी शेअर करावीशी वाटली म्हणून केली. पुन्हा भेटूया. बाय.